दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। धुळे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीअंती भाजपचे उमेदवार सुभाष भामरे हे 3000हून अधिक मते घेऊन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। परंतु टपाली मतमोजणी होणं बाकी असून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही। मतमोजणी केंद्रावर भाजपचे उमेदवार सुभाष भामरे उपस्थित झाले असून त्याचबरोबर काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासह काँग्रेसचे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील देखील मतमोजणी केंद्रावर उपस्थित झाले। विजयाचा आकडा जास्त नसल्यामुळे फेर मतमोजणीची मागणी करण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते। मात्र दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।